मित्रांनो आता नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन आपण आलेलो आहोत गाणगापूर येतो. दत्त माऊलींचं दर्शन घेण्यासाठी गाणगापूर येथे आलेलो आहोत. गाडी पार्क केली आहे आणि आता मंदिराच्या दिशेने आपण निघालो आहे. दर्शन घेण्यासाठी पुढे चाललो आता आपण. मित्रांनो, श्री दत्तगुरूंचे खूप छान असे गाणगापूरमध्ये दर्शन झालेलं आहे. नृसिंह सरस्वती महाराजांचं जे दत्तगुरूंचा अवतार आहे, खूप छान असे दर्शन झालेले आहे. कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण तिथे काही व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही. पण खरोखर मित्रांनो खूप छान असं दर्शन झालं आणि खूप छान परिसर आहे, मंदिर परिसर आहे. अक्कलकोटला येत आहे तर नक्की गाणगापूरला पण या. चला तर मित्रांनो, आता आपण मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघणार आहोत ते तुळजापूरच्या दिशेने, तुळजाभवानी मातेचे दर्शन करण्यासाठी. तर चला मित्रांनो, खूप सुंदर दर्शन झालेले आणि आता आपण इथनं निघालेलो आहोत. तर मित्रांनो, आपण तुळजापूरमध्ये दाखल झालेलो आणि तुम्ही पाहू शकता महाराजांचं स्मारक, भव्य असं अश्वारूढ स्मारक होतं. तर चला आपण आता पोहोचलेलो आहोत ते तुळजापूरमध्ये, भवानी आईच्या मंदिराकडे निघालेलो आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत ते तुळजापूर मंदिर परिसरामध्ये आणि आता आपण निघालेलो आहोत ते तुळजाभवानी आईचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे. तुम्ही पाहू शकता गर्दी तर खूप सारी आहे. पाहूया. आमदार साहेब गाणगापूरलाही आपल्यासोबत होते आणि तुळजापूरलाही दर्शनाला आपल्यासोबतच आहेत. नमस्कार. आमदार साहेबांसोबत छान फोटोग्राफी काढली आहे, फोटो काढला आहे. ते दत्त मंदिर आहे. मित्रांनो, तर आता आपण आलो आहे तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनाला. राजे शहाजी महाद्वार ते आहे आणि चला याच प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आमदार साहेबांची आता जगताप आमदार साहेबांची आता भेट घेऊन झाली आहे. तर आता आपण जाऊया देवीच्या दर्शनासाठी. जे मुख्य आपलं कार्य आहे देवीचं दर्शन घेणं, त्यासाठी आपण आता पुढे जाऊयात. चला. नीट चला, नीट साईडून पकडून चला. तिथे सर
आपल्याला आता 1 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला आहे आणि अजून तेवढाच वेळ आपल्याला पुढे लागणार आहे. तर थांबूया, आपल्याकडे वेळ आहे आणि दर्शन तर आपल्याला घ्यायचंच आहे, त्यात कुठलं कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे. त्याच्यामुळे आपण शिस्तीत लाईनीत दर्शन घेतो आहे. मित्रांनो, एवढ्या गर्दीचे असे 2 हॉल पार करून आपण आलो आहे इथपर्यंत. आता फायनल लाईनला आपण आहोत. आणि आता इथून आपण पुढे जाणार आहोत मंदिराच्या दिशेने. थोडंच अंतर शिल्लक राहिलं आहे आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. जवळजवळ 2 तासापेक्षा जास्त वेळ आपण लाईनमध्ये उभे राहून तेवढा पल्ला गाठला आहे. चला मंदिराकडे जाऊयात आता. मित्रांनो, आत्ता दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आहे आणि देवीचं अगदी मनासारखं दर्शन झालं आहे. एकदम खूप छान देवीची प्रसन्न मुद्रा होऊन मन अगदी भारावून गेलं आहे. माफ करा, तुम्हाला ते यूट्यूबद्वारे दर्शन आम्हाला नाही घडवता आलं, कारण आतमध्ये मोबाईल घेणं किंवा रेकॉर्डिंग करणं ही गोष्ट अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्ही कळसाचं दर्शन घ्या आणि देवीच्या दर्शनाला येत राहा. आता आपण पुढे निघूयात. अजून मंदिराभोवती जे मंदिरं आहेत, जे देवाची स्थानं आहेत, त्यांचे दर्शन घ्या. लक्ष्मी मातेचं अखंड मल्हारी देवीचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. चला, तोच आनंद मनात ठेवून आपण आपल्या पुढील मार्गाला लागूयात आणि देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही पण सगळे नक्की या. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे देवीला नेसवलेली जी वस्त्र असतात, ज्या साड्या असतात, त्या तुम्ही विकत घेऊ शकता. त्या इथे विक्रीला ठेवलेल्या असतात, त्या तुम्ही विकत घेऊ शकता. संध्याकाळचं वातावरण म्हणजे अगदी मनमोहक आहे. इथलं खूपच छान वातावरण आहे आणि त्यात आपण देवीचं दर्शन घेतल्यामुळे तर मन अगदी भरून आलं आणि अरे तिकडे तो बघ. चला, आपण आता बाहेर जायच्या मार्गाला लागूयात. इथे देवाचं मंदिर आहे, अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे इथे. मित्रांनो, अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेऊ. सुख समाधान शांतता देणारे आहे. आपली मनोकामना सगळी पूर्ण करणारी देवी आहे. तर मित्रांनो, चला, देवी मातेचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि हा सुंदर असं लाईटिंगचा नजारा बघून इथेच आपला आजचा ब्लॉग संपूयात आणि पुढील प्रवासाला लागूयात. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe.
Like, comment, and subscribe.